हां 3 वेळा खोल श्वास घ्या. हां गुड. आता फक्त कल्पना करा तुम्ही या कोल्हापुरातील सर्वश्रेष्ठ पैलवान आहात. कोल्हापुरातील सर्वश्रेष्ठ पैलवान आहात. तुमच्या इतकं कुणी स्ट्रॉंग नाही. तुम्ही स्ट्रॉंग आहात. फक्त तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुमचे सगळे मसल स्ट्रॉंग आहेत. तुमच्या शरीरामध्ये प्रचंड ऊर्जा आहे. तुमच्या शरीरामध्ये प्रचंड ऊर्जा आहे. मसल्स प्रचंड स्ट्रॉंग आहे. त्याची फील करा आणि हातामध्ये शक्ती आणायचं आहे. प्रचंड मसल्स तुमचे स्ट्रॉंग आहे. बॉडी बिल्डर आहात. कल्पना करा की तुम्ही बॉडी बिल्डर आहे. प्रचंड बॉडी बिल्डर आहे. गुड. कल्पना करा. मी आता 1 2 3 म्हणताच तुमच्या हातामध्ये पूर्ण शक्ती आणणार आहे आणि तुम्ही मी 1 2 3 म्हणताच खाली आणायचा प्रयत्न करायचा. चला तुम्ही खूप बॉडी बिल्डर आहात. मसल्समध्ये प्रचंड शक्ती आलेली आहे. स्वतःला बघा. एकदम पैलवान असं स्वतःला बघा. 1 प्रचंड शक्ती आलेली आहे. 2 आणखी शक्ती आलेली आहे आणि 3 प्रचंड शक्ती आलेली. प्रचंड शक्ती अजिबात हात खाली घेऊन द्यायचं नाही. हात अजिबात खाली येऊन जायचं नाही. प्रचंड शक्ती आलेला आहे. हां प्रचंड शक्ती. ठीक आहे. तुम्ही प्रामाणिकपणे करायचं. प्रामाणिकपणे खाली आणायचा प्रयत्न करायचा. पूर्ण सगळं तुम्ही पण प्रामाणिकपणे करायचं. तुम्ही पण प्रामाणिकपणे करायचं. तुम्ही केलं का? बघितलं? अंदाज तरी घेतला? चला आता पुन्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं. मी जे सांगतो ते कल्पना करा. तुम्ही आजारी पडलेला आहात. एका हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट आहात. तुमचे हात पाय एकदम बारीक झालेले आहेत. एकदम पोलिओ सारखं झालेलं आहे. तुमच्या हातातली तुमच्या शरीरातली सगळी शक्ती निघून गेलेली आहे. तुम्हाला स्वतःला उठता येत नाही. बसता येत नाही. तुम्ही खूप वीक झालेला आहात. फार वीक झालेला आहात. सगळं हात पाय सगळं बारीक झालेलं आहे. अशक्तपणा आलेलं आहे. प्रचंड अशक्तपणा आलेलं आहे. तुम्हाला उठता येत नाही. बसता येत नाही. खूप अशक्तपणा आलेला आहे. त्यांचा हात किती त्याने प्रयत्न केला तर इझिली खाली येतो. किती प्रयत्न केला इझिली खाली. त्याला दाबावं लागत नाही आणि पूर्ण विकनेस त्यांच्यामध्ये आलेला आहे. चला आता मी 1 2 3 म्हणताच पुन्हा पूर्वस्थितीत पूर्ण स्ट्रॉंग आहात. तुम्ही स्ट्रॉंग आहात. कोल्हापुरातलं सर्वात पैलवान. पूर्वीची तुमच्यामध्ये शक्ती येत चाललेली आहे. जी काय ओरिजिनल तुमच्यामध्ये क्षमता आहे ती क्षमता येत चाललेली आहे. शाबाश. तुम्ही कोल्हापुरातलं पैलवान आहात. 1 2 3 म्हणताच डोळे उघडा. 1 2 आणि 3. शाबाश. मला सांगा तुम्ही जेव्हा वीक समजला त्यावेळेस तुम्हाला आतमध्ये कसं वाटत होतं? म्हणजे एकदम हळूहळू एक पाठ असं डोळा पडल्यागत किंवा सगळी शक्ती हळूहळू. हा सुद्धा मला हळूहळू आवडता येतो. असं खाली झालं. एकदम अशक्तपणा येतो. आणि जेव्हा पैलवान आहे म्हटल्यानंतर ही पूर्ण असं व्हायब्रेशन झाल्यासारखं. अंगामध्ये ताकद आली. लक्ष द्या. तुम्ही जर स्वतःला समजला मी आजारी पडतो, मी वीक आहे, माझ्यामध्ये ही क्षमता नाही, ते क्षमता नाही. तुम्ही जसं विचार करता ना तसं तुमचं मन आणि शरीर काम करतं. 1 मिनिटामध्ये त्यांनी स्वतःला समजलं की मी पैलवान आहे. तर ह्या माणसाने ते हात खाली आणायचा प्रयत्न केला पण जमलं नाही. पण जेव्हा हे स्वतःला वीक समजले, मी आजारी आहे असं समजले, आपोआप हात खाली येत होतं. ढकलावं लागत नव्हतं. ते पडत सुद्धा होते. हात खालीच नव्हे पडत होते. इतकं विकनेस त्यांच्यामुळे आलं जस्ट 1 मिनिटाच्या विचाराने. म्हणून जी लोक माझ्याकडे BP आहे, मला ॲसिडिटीचा त्रास आहे, माझं अमुक होतंय, मला झोप लागत नाही, माझं पोट साफ होत नाही, हे जे वारंवार विचार करतात ना, त्या विचाराचा परिणाम असा होतो. 1 मिनिटाचा असा परिणाम आहे. समजलं का? तर तुम्ही कित्येक दिवस विचार करत असता. येतं लक्षात? समजलं का? टाळ्या वाजवायला पाहिजे याच्यावर.